अंगणवाडी सेविका ताईंचे मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आपल्याला बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे प्रशिक्षण अत्यंत आनंददायी पद्धतीने पूर्ण करायचे आहेत। यासाठी मी आपल्याला मदत करणार आहेच। आपण एक करावे, आपण माझ्या व्हिडिओला कमेंट्स करत आहेत की हे मॉड्यूल पाठवा, ते मॉड्यूल पाठवा। नक्कीच मी सर्व मॉड्यूल आपल्याला पाठवणार आहेच, पण आपण घाई करू नका। मलाही व्हिडिओ तयार करायला वेळ लागतो, त्यामुळे मी एक व्हिडिओ आपल्याला सविस्तर पाठवणार आहे। त्यामुळे आपण घाई करू नका। एका आठवड्यामध्ये आपण सर्व मॉड्यूल पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आपण जर पुढे गेला असाल तर शांततेत आपण जिथे आहे तिथेच थांबावे आणि माझ्या व्हिडिओ येण्याची वाट पाहावी। चला तर आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आपले ॲप ओपन करून घ्यावे। ॲप ओपन झाल्यानंतर बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर क्लिक करावे। आता आपली जी ॲक्टिव्हिटी चालू आहे त्या ॲक्टिव्हिटीवर क्लिक करावे। सध्या आपण 1.9 हे पूर्ण केलेले आहेत। आता 1.10 सहाय्यभूत शैक्षणिक परिसंस्था निर्मिती यावर क्लिक करायचे आहे। आता स्टार्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे। समोर हा व्हिडिओ आलेला आहे। हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली जे ऑप्शन आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे क्लिक करा। या बटनावर क्लिक करावे आणि क्लिक केल्यानंतर बॅक जा। कौशल्य पूर्ण केलेले आहेत, बॅक जावे। यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी या ऑप्शनला क्लिक करावे। आता आपल्या समोर प्रश्न मंजुषा आलेली आहे। अटेम्प्ट क्विज नाउ या ऑप्शनला क्लिक करावे। आपल्या समोर प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत। एकूण 3 प्रश्न आहेत या घटकावर। तर सर्वप्रथम आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया। शिक्षकांना किंवा अंगणवाडी ताईला सक्षम बनवणे टिंब यावर अवलंबून आहे। 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। सुयोग्य वातावरण, शाळेची व्यवस्था, पालक आणि सुरक्षितता। याचं योग्य उत्तर तुमच्या समोर दाखवण्यात आलेलं आहे। या उत्तराला क्लिक करून आपण आपले पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, पायाभूत स्तरावरील बालकांबरोबर काम करण्यासाठी टिंब आवश्यक आहे। प्रमाणपत्र, सेवापूर्व प्रशिक्षण, शालेय शिक्षण आणि आकलन। तुमच्या समोर प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे। या प्रश्नाला आपण क्लिक करावे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, शिक्षकांसाठी किंवा अंगणवाडी ताईसाठी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारी राज्य पातळीवरील संस्था ही आहे। लक्षात घ्या, व्यावसायिक संधी हे महत्त्वाचं आहे। यावर ऑप्शन आहेत युनिसेफ, NCERT, SCERT, ICDS हे 4 ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत। आपल्याला राज्य पातळीवर सांगितलेले आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक आपण बघून घेऊ शकता। त्याचं उत्तर हे योग्य उत्तर आहे। हे यावर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतो। आता सबमिट या बटनाला क्लिक करावे। सबमिट ऑल अँड फिनिश या ऑप्शनला क्लिक करावे। सबमिट या ऑप्शनला क्लिक करावे। बघा, आपल्या समोर उत्तरांची फिनिश झालेला आहे। अशा पद्धतीनं आपण आपले प्रश्न सोडवून घेऊ शकतो। आपण घाई करू नका, माझ्या व्हिडिओची वाट बघा, त्यानंतरच प्रश्नाची उत्तरे द्या, जेणेकरून आपले सर्व प्रश्न हे बरोबर येतील। इथे आपला घटक संच 1 संपतो। यापुढील व्हिडिओ हे घटक संच 2 वरील असणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर अंगणवाडी सेविकांसोबत शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा। धन्यवाद।